आज श्री साई सच्चरित अध्याय श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीतारामचंद्राभ्या नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः. ओम नमो. जी गुरु मानससरा प्रसादवाक्यमुक्ता करा, अनन्यभक्त मराळनिकरा, चरणीय थारा तुझपाश्य सदाश्रया महाउदारा, घालुनी प्रसाद मुक्चारा, देवनी निज विश्रांती आसरा येरझारा चुकविसी. काय तो साई सिद्धाश्रम, दर्शन्या निवे संसारश्रम, निकटवर्ती भवभ्रम, दवडी अविश्रम सहवास्य. साई मूळ निराकार, भक्त काजा लागिया साकार, करोनी मायांटीचा स्वीकार, खेळला साचार नट जैसा. ऐसिया साई साणुअध्यानीय, क्षणभर जावो शिरडीस्थानीय. दोन प्रहरच्या आरती मागुनी, लक्ष लावुनी पाहूया. माध्यानीय आरती पाठीय, येऊनी मशिदीच्या काठीय, महाराज अति कृपादृष्टीय, उदी वांटीत भक्तांस. भक्तही प्रेमळ उठाउठी, घालीत समचरणीय मिठी, उभ्याने मुख न्याहाळीता दृष्टी, भोगीत वृष्टी उदीची. बाबाही भरभरोनी मुष्टी, घालीत भक्तांच्या. करसंपुटीय, अंगुष्ठी लावीत तयांच्या ललाटीय, प्रेम पोटीय अनिवार. जा भाऊ जा जेवाव्यास, जा अण्णा जा त्वखा सुग्रास, जा अवघे जा निजस्थानास, प्रत्येकास वदत्ते. आता जरी ते पाहुव न मिळे, परी ते सर्व गतसोहळे, शिरडीस त्या स्थानीय त्या वेळे. दृढ ध्यान वेळ दिसतात, असो ऐस्य करुनी ध्यान, अंगुष्ठापासूनी मुखावलोकन, प्रेम्य घालुनी लोटांगण, कथानुसंधान चालवुव. गताध्यायाची अंतीय, कथिलेय होतेय. श्रोतयांप्रती किय बाबांह्य मोलकरी निहातीय, अर्थश्रुतीचा उकलविला. ईशावास्य भावार्थबोधिनी आरंभिली. होती गणुदासांनीय, आशंक उपस्तांच. सद्गुरुचरणीय, घातली नेवनी शिरडीस. बाबा तय्य वदले जेव्हाचन, तुझ्या या शंकेचे निवारण, करील काकांच्या घरची मोलकरीन, जाशील परतोन ते समय्य. तेच किय सांप्रत कथानुसंधान, आता येथुनी चालवुव आपण, श्रुतीय होईजे दत्तावधान, होईल श्रवण अविकळ. संस्कृत भाषानविज्ञाथ ईशावास्योपनिषदर्थ, ओंविंद्वारा पदपदार्थ, संकलितार्थ विवरावा. एसी आस्था धरोनी मनीय, ईशावास्य भावार्थबोधिनी, प्राकृत भाषा सुगम साधनीय, गणुदासांनी आरंभिली. गूढार्थप्रचुर हे उपनिषद, भाषांतर झाले पदप्रब्द, विना अंतर्गत रहस्यबोध, होईन आनंद मनातेय. चौव वेदांचे अजयसार, तेच उपनिषदांचे भांडार, हरिगुरु कृपा नसली यावर, अति दुस्तर गांठावया. म्हणेल कोणी मी सगळ्यान, आपुल्या मतेय करोनी यातन, करीन उपनिषदांचे आकलन, प्रतिपादन यथार्थ. तरी ते कल्पांतिन्ही न घडे, एय तोंड गुरुकृपा नसता सांगडेय, गुप्त प्रमेय हाती न चढे, मार्गी अवघडे पदोपदीय. तेच जो गुरुपदीय जडे, तया नाही अणुमात्र सांगडेय, तयाची या दृष्टीपुढेय, आपेणा पोघडे गुढार्थ. आत्मज्ञानाचे हे अशास्त्र, जन्ममरणोच्छेदक शस्त्र, जे निरभिमान निसंग मात्र, तेच सत्पात्र विवेचना. ऐसियांची कास धरिता, क्षणांत उपजे अर्थबोधकता, बुद्धीची जाई प्रतिबद्धकता, होई विशदता. गुढार्थी ईशावास्य प्राकृती आणिता, दासगणूंची हेच अवस्था, परी साईनाथ्य कृपा करीता, तद्दुर्गमता विराली. गिर्वाण भाषेचे अल्पज्ञान, तत्रापि आचार्य विद्यारण्य, वंदुनी साईबाबांचे चरण, ओंविलेखन आदरिल्य. गणुदास वाणी दुग्धधारा, प्रसाद साईंचा तयांश शार्करा, तेथील माधुर्य परंपरा, क्षणैक आदराजी श्रोते. असोहेय बोधिनी दिग्दर्शन, हृदतार्था करा मुलावलोकन, या मतकथेचे अनुसंधान आहे किंवा अनवधारा. निजभक्त करिता ग्रंथावलोकन आढळे, जधिय दुर्बोध वाचन, महाराज करीती समाधान, बोलल्याविन कैसे पा. हाच या कथेचा हेत. श्रोतया व्हावा तात्पर्य विदित, इतुकेंची माझे मनोक्त, दत्तचित्त परिसाजी. ओविबद्ध टीका केली, विद्वज्जनांची मान्य झाली, गणुदासांची मनीषा फिटली, आशंका राहिली पै एक. मांडिली ती पंडितांसमोर, उहापोह केला थोर, परी होईना समाधान प्र. शंका निर्धार कोणाही, इतुक्यांत शिरडीस कान्ह्य. कारण्य दासगणूंचे घडले जाण्य, आशंकेचे निवारण होण्य, सहजपणे झाले क्य. घेऊ गेले साईंचे दर्शन, मस्तकीय धरिले श्रींचे चरण, करून या साष्टांग वंदन,
सुखसंपन्न झाले. संतकृपेचे अवलोकन, संतमुखींचे मधुरवचन, संतांचे अत्यय सुहास्यवदन, कृतकल्याण भक्तगण. केवळ संतांचे दर्शन, करी सकल दोषांचे क्षालन, जयांसी त्यांचे नित्य सन्निधान, काय ते पुण्य वर्णाव्य. का गणू कोठुनी आगमन, पुसती बाबा वर्तमान, कुशल आहे ना समाधान, चित्त प्रसन्न सर्वदा. गणुदास देती प्रत्युत्तर, असता आपुल्या कृपाछत्र, किमर्थ व्हाव्या खिन्नात्र, आनंदनिर्भर अस्यामी. आपणही हे सर्व जाणता, लोकोपचारार्थ प्रश्न करीता, मीही जाणून आहे चेतता, कुशलवृत्ता का पुसता. स्वयंमस्कर्व्य आरंभ करविता, पुढ्या तो रंगारूपास येता, मध्यच एसी मेघ मारिता, कोणाही उकलिता उकलेना. ऐस्य परस्पर चालल्या भाषण करीत गणुदास पादसंवान, ईशावास्य भावार्थबोधन, संबोध्य प्रश्न पुसिला. ईशावास्य भावार्थबोधिनी, लिहुव जाता अडखळे लेखणी, शंका कुशंका राहती मनीय, बाबा त्या उकलुनी सांगाव्या. साध्यन थडला जो प्रकार, केला बाबांच्या पाय्य साद्र, आशंका ही दुर्निवार, मांडिली समोर बाबांच्या. गणुदास विनवी सायनाथा, माझे ग्रंथपरिश्रम वृथा, या ईशावास्याची कथा, आपण सर्वथा जाणता. आशंका दूर झाल्याविना, ग्रंथाचा या उकल पडेना. महाराज देती आशीर्वचना, प्रसन्न मना असेत्व. काय रे यांत आहे कठीण, जाता आल्या स्थळी परतो न, त्या काकांची मोलकरीन, शंका निवारण करील किय. काका ते भाऊसाहेब दीक्षित, बाबांचे एक प्रेमळ भक्त, काया वाचा मन्य सात गुरुसेवानिरत, सर्वदा. प्रख्यात मुंबापुरी नगरी, तेथुनी अल्प अंतरावरी, पार्ल्या नाम ग्रामाभित्रिय, राहती हरिभाऊ हे. खऱ्या नानुतयांचे हरी, आईबाप्य ठेविलेय घरिय, जन्मणती भाऊसाहेब जरी, बाबांचे परी तिसरेंच. महाजनीस बडे काका, निमोणकरा म्हातारे काका, भाऊसाहेबांस लंगडे काका, बंब्या काकाही म्हणती ते. आईबाप्या ठेविती एक, राशीचे ते असते आणिक, टोपण नानवेनही मारिती हक, प्रीती ही अनेक परीची. महाराज ठेविता नामेय निराळीय, तीच मग चालती वेळोवेळीय, जाणो तीच मग बिरुदावळी, प्रेमसमेळ्या धरिजेती. कधीय भिक्षू कधीय काका, बाबांनी पाडीला हाची शिक्का, त्याच नाम्या शिरडींत लोका, प्रसिद्ध काका झाले. आश्चर्य वाटले गणुदासा, आश्चर्य सकळांचे मानसा, काय काकांची मोलकरी नैसा. उलगडा कैसा करणार, मोलकरीन ती मोलकरीन, काय तिचे असावे शिक्षण, ती काय ऐसी विचक्षण, वाटे विलक्षण हे सार्य. कोठ्या श्रुतीची अर्थव्युत्पत्ती, कोठ्या मोलकरणीची मती, महाराज ही तोंड थट्टा करीती, जन वदती येणेंपरी. महाराज केवळ विनोद करीती, ऐसेंच वाटल्या सर्व चैत्य, परी बाबांच्या विनोदोक्ती, सत्तेची गमती गणुदासा. परिसुनी त्या साईंच्या बोला, साई बोलले अवलीला, सकृद्दर्शनीय वाटले जनाला, दासगणूला ते सत्य. साई बोलले अवलीला, परी बोला माझी लीला, सदा सर्वदा पाहाव्याला, आतुर झाला जनलोक. असो वा नसो विनोदवाणी, कदा न ती होण्या निष्कारणी, बाबांच्या एकेका अक्षराग्नीय, अस्तिखाणी अर्थाच्या. बाबा जय जय वाचेवत्त, बोल नव्हे ते ब्रह्मलिखित, एकही अक्षर न होई व्यर्थ, साधील कार्यार्थ वेळेवर. ही दृढ भावना दासगणूची, असो कैसीही ती इतराची, निष्ठा जेथे जेसी जयाची, फळ तयासी तैसेय. जेसी भावना तैसे फळ, जैसा विश्वास तैसे बळ, अंत करण जैसे प्रेमळ, बोधही निर्मळ तैसाच. ज्ञानियांचा शिरोमणी, मिथ्या नवे तयाची वाणी, निजभक्ताची पुरवावी मागणी, ब्रीध्येय चरणीय बांधिल्य. गुरुवचन नवे अन्यथा, मन लावुनी परिसाही कथा, हरेल सकळ भवव्यथा, साधनपंथा लागाल. परतले गणुदास पारले ग्राम्य, काकासाहेब दीक्षितधम्य, उत्कंठा काकांची मोलकरीन, काम्य पडते कैसी मी पाहीन. दुसरे दिवशीय प्रथम प्रहरीय, गणुदास असता शेजेवरी, साखर झोपेच्या आनंदाभित्रिय, तय नवलपरी वर्तलीय. कोणी एक कुणब्याची पोरी, गात होती मंजूळ स्वर्य, खोंचली ती सुंदर लकेरी, जिव्हार्य गणुदासांच्या. दीर्घ आलापयुक्त ते गान, जयात मंजू पदबंधन, परिसोनी तल्लीन झाल्या मन, लक्ष देऊन ऐकती. खडबडून जागे झाले, गीतार्थबोधनीय लक्ष वेधले, सावचित्तची ऐकत राहिले.
प्रसन्न झाले अभ्यंतर्य. म्हणती ही आहे कोणाची पोर. गाचे गंभीर आणि सुस्वर. ईशावास्याचे त्या कोड्यात थोर. उकलिले अपार कीन्य. असो हीच ती मोलकरीण. पाहुव तरी आहे कोण. जिच्या असंस्कृत वाणीमधून श्रुत्यर्थ खूण पटविली. बाहेर जाऊनी जो पाहती. खरेंच कुणब्याची पोर होती. ती काकांच्या मोरीवरती घाशीत होती बासन्या. शोधांत्य कळली नवप्री. होता तेव्हा दीक्षितांचे घर य. नाम्यागडी तयांचे चाकरी. बहीण ही पोरी तयाची. हीच ती काकांची मोलकरीण. गीतेय या झाल्या शंकानिवारण. रेड्यामुखीय वेदगायन. संत्य काय न केले अजी. ऐसे त्या पोरीचे गायन. झाले दासगणूंचे समाधान. बाबांच्या थट्टेचे नी मेहमान. आल्या किय कळून सकळात्य. कोणी म्हणती गणुदास. बैसले होते देवपूजेस. काकांचे येथे देवघरास. तदा या गीतास परिसिल्या. असो त्या जैसे असेल तैसे तात्पर्यार्थ एकची असे. महाराज निज भक्तांग शिकविती कैसेय. अनेक मिसेय अवलोका. ठाईंच बैसोनी मजला पूसा. उगीच का रानोमाळ गिनसा. पुरवितो मी तुमचा धिंगसा. एवढा भरवसा राखावा. असे मी भरलो सर्वांठाह्य. मजविण रीता ठाव नाही. कुठेही कसाही प्रकटय पाही. भावापाय्य भक्तांच्या. असो ती 8 वरसांची पोर. कांसेस एक फाटक्या फटकुर. परी नारिंगी साडीचा बडीवार. गाई ती सुस्वर गीतांत. काय त्या साडीचा भरजर. काय त्या साडीचा काठ सुंदर. काय मौजेचा तिचा पद्र. यांतची ती चूर गातांना खायाला मिळेना पोटभर. चिंधीनं वेढाया बोटभर. परी कोणाच्या नारिंगी साडीवर हर्षनिर्भर ती दिसली. पाहुनी तियेची दैन्य स्थिती आणि मनाची रंगेल वृत्ती. किंव उपजली गणुदासांप्रती. काय निवेदिती मोरेश्वरा. पहा हो हिचे अंग उघडेय. द्या किया तिला एखाद्या लूक देय. रुजू होईल ईश्वराक दे. पुणेही घडेल तुम्हा. आद्यच मोरेश्वर कृपामूर्ती. वारी दासगणूंची विनती. सुंदर साडी खरेदी करीती. आनंदे अर्पिती पोरितेय. नित्य खाणारी जी कदन्न. तिला लाधाव्या पंचपक्वान्न. तेव्य ती मुलगी सुप्रसन्न. जाहली पाहून ती साडी. दुसरे दिवशीय ती ल्याली साडी. फेर धरी ती खेळे फुगडी. दिसली इतर पोरींवर कडी. मोठी आवडी साडीची. तीच पुढ्या दुसऱ्या दिवशीय साडी ठेवूनी. पडदणी सी गुंडाळी पुरविल फटकुरा सी. परी हिरमुसी दिसेना. नाही ल्याली केली जोगवण. तथापि तिच्या पूर्वील दैन्य. गणुदासा भासे झाल्या विच्छिन्न भावनेच्या भिन्नत्वेय. नवी साडी ठेविली साधनीय. जरी आली फाटक्या नेसुनी. तरी दिसेना खिन्मनीय. नवती किंवा उणीव साडीची. असमर्थपण्या फाटक्या लेण्य. समर्थपणे ही तैसेंच करण्य. यानानु दैन्य संपन्नपण्या मिरवण्य. भावने गुण्या सुखदुःख. यस तेय गणुदासांचेय. को डेय एणेंपरी जेव्हा. उलग डे ईशावास्याचे केण्य. साप डे ठाईंच पडे अर्थबोध. ईशेंच आच्छादिला जेथ्य. सारा हा अवघा ब्रह्मांडाचा पसारा. तेथे तयाविण उघडा थारा. कोण विचारा मानिया. तेही पूर्ण हेही पूर्ण. पूर्णापासा उद्भवल्या पूर्ण. पूर्णातुनी काढिता पूर्ण. राहील पूर्णची अवशेष. पोरीचे दैन्य ईश्वरी अंश. फटकूर साडी हेही तदश. दाता देयदान हेही अशेष. एकची ईश भरलेला मी. माझे हेय पार दौडावे. निरभिमानत्वे सदा वर्तावे. त्यागपूर्वक भोगावे. अभिलाषाव्या नाचकान्य. एसी बाबांची अमोघ वाणी. प्रचिती मिळविली अनेकांनीय. आप्राणांत शेर्डी न सोडूनी. जन्य विजनीय प्रकटत. कोणास मच्छिंदर गडावर. कोणास कोठेनी असो शहर. कोल्हापूर सोलापूर रामेश्वर. इच्छा मात्र प्रकटत. कोणास आपल्या बाह्यवेशीय. कोणास जागृतीय वा स्वप्नविशेष्य. दर्शन देत अहर्निशीय. पुरवीत असोशी भक्तांची. ऐसे अनुभव एक ना दोन. किती म्हणूनी करावे वर्णन. शिरडींत जरी वसतिस्थान. अलक्ष प्रस्थान कोठेही. पहा ही पोर कोणाची कोण. यह काश्चित गरीब मोलकरीण. नारिंगी साडीवरी तिचे ते गायन. निघाल्या मुखांतून साहजिक शंका म्हणूनी बाबांस. पुसावी या मोलकरिणीने ती निरसावी. तीही काकांच्या इथे असावी. रचना ही मायावी नाही का. आद्य ही तेथे मोलकरीण. असावी हेय कैस्य बाबांस ज्ञान. तीही भविष्यकाळी हेय गाऊन.
श्रुत्यर्थबोधन व्हाव्य कस्य परितेय झाल्या खास वाटले आश्चर्य गणुदासास आशंकेचा झाला निरास ईशावास आकळ्य श्रोतिया मनिय येईल शंका खटाटोप हातरी का येतो का स्वयत स्वमुखिया बाबांनीच का फेडिली न आशंका तेथेच या काय जागेच नसते करवले परितेय नसते महिमान कळले ईशया त्या पोरीसही आच्छादिले प्रकट हेय केले बाबांनी आत्मयाथात्म्य निरूपण हेच सर्वोपनिषदांचे पर्यवसान हेच मोक्षधर्म निष्कर्षण गीतार्थ प्रवचनतेय हेच प्राणी भिन्न आत्मा अभिन्न आत्मा कर्तृत्व भोक्तृत्वही न तो न अशुद्ध पापपुण्यादी न कर्माचरण त्या नाह्य मी जातीने उच्च ब्राह्मण इतर मजौनी नीचवर्ण वस्य ऐसे जोवरी वेदज्ञान कर्माचरण आवश्यक मी अशरीर सर्वत्र एक मजौनी कोणी नाही आणिक मीचकिय सकलांचा व्यापक स्वरूपोन्मुख हे ज्ञान पूर्णब्रह्मस्वरूपच्युत ऐसा हा जीवात्मा पूर्ववत कधीतरी स्वस्वरूपाप्रत पावावा निश्चित हे ध्येय श्रुती स्मृती आणि वेदांत या सर्वांचा हाची सिद्धांत हेंची अंतिम साध्य निश्चित च्युतासी अच्युत पदप्राप्ती सम सर्वेषु भूतेषु जोन्वरी अप्राप्त हा स्थितिविशेषु तोन्वरी न भूतात्मा हृषिकेषु ज्ञानप्रकाशव समर्थ विहितकर्मे चित्त शुद्ध होता होईल अभेदबोध शोकमोहादी संस्कृतीविरुद्ध प्रकटेल सिद्ध ज्ञानतेय अखिल त्रैलोक्य सचराचर आच्छादी जो ईश परमेश्वर निष्क्रिय निष्कल जो परात्पर तो अशरीर सदात्मक नामरूपात्मक हे अवेश्व सबाह्य आच्छादी हा ईश तुम्हीच भरलो अशेष निर्विशेष रूपत्व्य अस्तु वस्तुतः जय निराकार मायागुण्य भासे साकार कामुकापाठीय हा संसार तोची आसार निष्कामा हे यत्किंचित भूतभौतिक जगत चेतनाचेतनात्मक ईश्वरची हा अद्वितीय एक निर्धार निशंक करावा जगतबुद्धीचा हा विवेक जरी मनासी पटेना देख तरी हे धनहिरण्यादिक यांचा अभिलाख न करावा हेही जरी न घडे तरी जाणाव्या आपण कर्माधिकारी आमरणांत शतसंवत्सरीय कर्मची करीत राहाव्य तेही स्ववर्णाश्रमोचित यथोक्तानुष्ठानसहित अग्निहोत्रादी नित्यविहित चित्त अकलंकित होईतो हा एक चित्तशुद्धीचा मार्ग दुजा सर्वसंग परित्याग हे न आक्रमिता ज्ञानयोग कर्मभोगची केवळ ही ब्रह्मविद्या हे उपनिषद सर्व न देती अधिकारविद वृत्ती न जोन्वरी झाली अभेद उपनिषदबोध शाब्दिक तरी तोही व्हावा लागे जिज्ञासू आधी तोच मागे म्हणोनी बाबांनी पाठविले मागेय मोलकरीण सांगेल म्हणोनी स्वयच बाबा हा बोध देते तरी हे पुढील कार्य न घडतेय एकमेवाद्वितीय नसतेय ज्ञान हे कळतेय बाबांचे मजवांचुनी आणिक कोण आहे ती काकांची मोलकरीण मीच तीही दिधली खूण ईशावास्य जाणविले परमेश्वरानुग्रहलेश आचार्यानुग्रह विशेष नसता आत्मज्ञानीय प्रवेश सिद्धोपदेशची आवश्यक आत्मप्रतिपादक जय जय शास्त्र श्रवणी आणाव्य तेच मात्र प्रतिपाद्य जय ते अमित सर्वतर मजविण अन्यत्र कान्ह्यच न होता आत्मतत्वाचे विवर्ण तोच मी आत्मा नवे अन्न या जयासी अभेदानुसंधान आत्माही प्रसन्न तयासीच असो आत्मनिरूपण होता ऐसेंच आत्मानुसंधान राखीता ऐसीच निश्चल धरिता आत्मता परमात्मा हाता येईल पुढील अध्याय कथानुसंधान विनायक ठाकुरादी कथा काथन श्रोते करोत सादर श्रवण परमार्थप्रवण होतील त्याही कथा ऐशाच गोड ऐकता पुरेल श्रोतियांचे अकोड महापुरुष दर्शनाची होड पुरेल चेट भक्तांची जैसा उगवता दिनमनी अंधार जाय निरसोनी तेव्य या कथा पियुषपान्य माया हरपोनी जातसे अतर्क्य साईंचे विंदान त्याविण कोण करील कथन मी तोण एक निमित्त करून तेची ते वदवून घेतील स्वस्ती श्रीसंत सज्जन प्रेरिते भक्तहिमाडपंत विरचिते श्रीसाई समर्थ सच्चरिते ईशावास्य भावार्थबोधन नाम विंशोध्येय संपूर्ण श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभ भावातु।